उन्हाळा आहे, भाजी चपाती नकोच वाटतं, तर म्हटलं चला आज आपण चटपटीत डिश बनवूया. पटकन बनतं, फारसा वेळ लागत नाही आणि खाण्याकरिता पण चटपटीत आहे. काही ना काही खाण्याकरिता चटपटीत अशी डिश उन्हाळ्यामध्ये पाहिजेच, तर म्हटलं चला आज आपण एक वेगळी डिश बनवूया. इथे मी पोहाकाच्या चम्मचनी 3 ते 4 चम्मच धने घेतलेले, 1 चम्मच तीळ घेतलेली, जिरं घेतलेलं, मिरे घेतलेले, 1-2 लवंग आणि खडा मसाला घेतलेला आहे. दालचिनी, मोठी विलायची, फूल, तेजपत्ता, जो खडा मसाला असतो तो पूर्ण मसाला घेतलेला आहे आणि आपण परतून घेऊया. कमी गॅसवरच आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे. फारसा वेळ लागत नाही मसाला परतण्याकरिता. यामध्ये टाकूया लाल तिखट. इथे मी काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतलेला आहे. खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. सुक्कं नारळ असतं त्याचं किस बनवून घेतलेला आहे आणि परतून घेऊया. आता मी गॅस बंद करून घेतलेला आणि तवा गरम आहे तर मी परतून घेत आहे. यामध्ये टाकूया काळं मीठ. काळं मीठ टाकल्याने या डिशला छान चव येत असतं आणि साधं मीठ चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. थंड होण्याकरिता मसाला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. 10 मिनिट थंड होण्याकरिता ठेवूया. थोडीच यामध्ये साखर टाकलेली आहे. पोहाकाच्या चम्मचने 1 चम्मच साखर टाकलेली आणि मसाला 10 मिनिट थंड होण्याकरिता ठेवलेला. बघा धना घेतलेला, धना सहज हाताने तुटत आहे, तर समजायचं आपला मसाला छान परतून झालेला आहे. आता आपण मिक्सरच्या पॉटमध्ये घेऊया आणि मिक्सरमध्ये बारीक असा मसाला बनवून घेऊया. पूर्ण मसाला मी मिक्सरच्या पॉटमध्ये घेतलेला आहे आणि बारीक करून घेत आहे. बघा छान असा मसाला बनवून तयार आहे. आज आपण दाबेली बनवत आहे. उन्हाळा असल्यामुळे भाजी चपाती तेलकट खाण्याची इच्छा होत नाही, तर आज चटपटीत डिश बनवत आहे. इथे मी शेंगदाणे घेतलेले, लसूण, निंबूचा रस आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर. पोहाकाच्या चम्मचनी 2 ते 2.5 चम्मच आणि मीठ टाकलेलं. यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे आणि छान असे शेंगदाणा चटणी बनवून घ्यायची आहे. शेंगदाणा लसूण चटणी बनवून घ्यायची आहे. छान लागतं ही चटणी खाण्याकरिता. शेंगदाणा भाजून घेतलेले आहे, त्याचे साल काढून घेतलेले आणि शेंगदाणा घेतलेला आहे. आपण गरम मसाला बनवून घेतलेला होता तो मसाला यामध्ये टाकायचा आहे. शेंगदाणा घेतलेले, मसाला टाकलेला आणि शेंगदाण्यांना मसाला लागण्याकरिता यामध्ये टाकत आहे निंबूचा रस. एकच दिवससाठी बनवायचं असेल तर निंबूचा रस टाकायचा किंवा बनवून ठेवायचा असेल 1 आठवड्यासाठी तर यामध्ये तेलाचा वापर करायचा. मी इथे एकाच दिवससाठी बनवत आहे म्हणून इथे निंबूचा रस टाकलेला आहे. यामध्ये गरम मसाला टाकूया, पुन्हा गरम मसाला टाकूया आणि मसाला शेंगदाण्यांना चिकटण्याकरिता बाजूला ठेवून देऊया, जेणेकरून मसाला जो आहे तो शेंगदाण्यांना लागायला पाहिजे. बाजूला ठेवून देऊया. तेव्हापर्यंत आपण कढई घेऊया. कढईमध्ये थोडंसं तेल टाकूया. आपण गरम मसाला बनवून घेतलेला होता तो गरम मसाला टाकायचा आहे. पोहाकाच्या चम्मचनी 2-2.5 चम्मच. मसाला थोडाच तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. यामध्ये एक चटपटीत डिश बनवण्याकरिता एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स टाकत आहे. यामध्ये टाकूया आपण चिंचेचं पाणी. चिंचेचं पाणी टाकल्याने हा मसाला पुन्हा चविष्ट बनतं. मसाला छान तेलामध्ये परतून घेतलेला आहे. यामध्ये आता आपण चिंचेचं पाणी टाकूया. चिंच शिजवून घेतलेली आणि चाळणीनं गाळून चिंचेचं पाणी घेतलेलं आहे. चिंचेचं पाणी टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया. एक वेगळ्या पद्धतीने आज आपण दाबेली मसाला बनवत आहे.
यामध्ये टाकूया आपण, मी इथे 2 ते 3 बटाटा मीडियम आकाराचा बटाटा शिजवून घेतलेला होता. बटाटा थंड झालेले आणि आता मसाल्यामध्ये बटाटा मिक्स करून घेत आहे. छान असा बटाटा पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला. आपण मसाल्यामध्ये मीठ टाकलेलं होतं, तर आपल्याला बघा चवीनुसारच मीठ घ्यायचं आहे. आता मीठ टाकायची आवश्यकता नाही आहे. छान असा पूर्ण मसाला बटाट्यांना लागलेला आहे. इथे आपण थोडा पाण्याचा वापर करू, जेणेकरून बटाटा जो आहे तो छान असा बारीक व्हायला पाहिजे. पाणी टाकल्यानंतर पुन्हा बटाट्याला मिक्स करून घ्यायचं आहे. चटपटीत डिश आहे, पटकन बनतं, खाण्याकरता खूप छान लागतं. आपल्याला दाबेली बनवण्याकरता साहित्य लागणार आहे. बघा मसाला बनवून तयार आहे. यावर टाकूया खोबरकीस, कोथिंबीर, अनारदाणे. उन्हाळा असल्यामुळे पूर्ण लाल कलर नाही आहे, पण अनार खाण्याकरता खूप चविष्ट आहे. वरून टाकूया शेव, वरून शेव टाकूया, अनारदाणे, शेंगदाणा चटणी, दाबेली मसाला, शेंगदाण्यांना लागलेला मसाला, कांदा, कोथिंबीर, बारीक शेव, चिंच चटणी आणि पाव. सगळा मसाला बनवून तयार आहे. आता आपल्याला फक्त दाबेली पावमध्ये मसाला भरायचा आहे आणि छान असं दाबेली बनवायची आहे. उन्हाळा असल्यामुळे भाजी चपाती नको वाटतं, तर आज आपण चटपटीत डिश बनवत आहे. सहज आपल्या घरी साहित्य असतं, त्यापासून आपण दाबेली बनवू शकतो. शेव आणि पाव घेतलेला, पावला कट करूया आणि यामध्ये आपण मसाला भरूया. मसाला जास्त प्रमाणात भरायचा आहे, जेणेकरून दाबेली आहे ती छान. दाबेलीमध्ये मसाला जास्त भरायचा असतो. आधी शेंगदाणा आणि लसूण चटणी लावूया. नंतर यामध्ये चिंचेची चटणी टाकूया आणि यामध्ये आपण मसाला, जो शेंगदाणा लावून मसाला बनवून घेतलेला होता, तो मसाला भरूया आणि दाबेली मसाला, बटाट्याचा मसाला टाकूया. शेंगदाण्याला मसाला लावून घेतलेला होता, तो मसाला टाकलेला आणि आता आपण बटाट्याचा मसाला टाकत आहे. चटपटीत डिश आहे, पटकन बनतं, फारसा वेळ लागत नाही. लहान मुलांना तसेच मोठ्यांना खूप आवडणार. उन्हाळा असल्यामुळे, उन्हाळा खूप तापत आहे, त्यामुळे भाजी चपाती नकोच वाटतं. तर आज आपण चटपटीत अशी डिश बनवलेली आहे. नक्की बनवून बघा या पद्धतीने, घरी सगळ्यांना खूप आवडणार. बटाटा मसाला टाकलेला आहे, मसाला जास्त प्रमाणात भरायचा आहे. आता आपण शेव लावूया आणि अनारदाणे. ज्यांना कांदा कोथिंबीर आवडत असेल त्यांनी कांदा कोथिंबीर पण घेऊ शकता. अनारदाणे घेऊया आणि शेव लावूया. बघायला छान दिसत आहे, तशीच खाण्याकरता पण ही डिश खूप छान बनलेली आहे. पुन्हा मी एक दाबेली बनवून दाखवत आहे. शेंगदाणा लसूण चटणी लावलेली, चिंच चटणी, नंतर शेंगदाणे, नंतर बटाटा मसाला आणि शेव अनारदाणे. ज्याप्रमाणे तुम्हाला मसाला आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. चविष्ट लागतं, नक्की बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. रोज रोज भाजी चपाती खाऊन कंटाळा येत असतं, तर सहज आपण चटपटीत डिश बनवू शकतो. छान असे मी 2 दाबेली बनवून घेतलेले आहे. आता आपण
आपण दाबेलीला ताव्यावर गरम करून घेऊया. इथे मी तुपाचा वापर केलेला आहे. तुम्ही इथे बटरचा पण वापर करू शकता. कधी कधी बटर नसतं तर आपण तुपाचा पण वापर करू शकतो. तूप घेतलेलं आणि तुपामध्ये पाव परतून घेत आहे. चटपटीत डिश आहे. नक्की बनवून बघा. कमेंट करून सांगा. छान अशी आपण चटपटीत डिश बनवलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बनवून बघा. नंतर कमेंट करा. छान अशी चटपटीत डिश मी शेअर केलेली आहे. बाय बाय.